Now let us see the another tool that is called electrical crimping tool, electrical crimping machine. An electrical crimp is a type of solderless electrical connection. So basically keep in mind the connection can be soldered or solderless. क्रिम्पिंग कसा प्रकारचं मशीन आहे? इट इज अ सोल्डरलेस. कुठल्याही प्रकारचं जॉईन करायचं नाही आहे. An electrical crimp is a type of solderless. There is no join. Solderless electrical connection. Wires and cables end part of conductor. That is terminal. वायरचा किंवा केबलच्या आपण एंड पार्टला काय म्हणतो? Terminals. These terminals are typically crimped, म्हणजे covered with aluminum or copper or brass coverings called lugs. हे वायरचे एंड टर्मिनल असेल किंवा केबलचे एंड टर्मिनल असेल म्हणजे टर्मिनल्स, त्या टर्मिनलला कव्हरिंग करायचं. ते कव्हरिंग करायला म्हणायचं क्रिम्पिंग. द क्लोज्ड. आणि हे कव्हरिंग करण्यासाठी काय मटेरियल वापरणार? ॲल्युमिनियम, कॉपर और ब्रास किंवा सम अदर मटेरियल्स, बट इम्पॉर्टंट आर द ॲल्युमिनियम, कॉपर अँड ब्रास. आणि ह्याला म्हणायचं लग्स. लग्स नंतर आपण एक व्हिडिओ तयार करणार आहोत. विल सी लग्स आफ्टरवर्ड. Crimp connectors are typically used to terminate stranded wires. Generally, हे crimping machine कशासाठी वापरतात? To terminate the stranded wire. म्हणजे we have seen what is mean by stranded wire and what is mean by single conductor solid wire. म्हणजे एक कंडक्टर असेल किंवा मल्टिपल कंडक्टर असेल. जर मल्टिपल कंडक्टर असेल सो दॅट इज नोन स्ट्रँडेड वायर. We know use of stranded wire to increase the flexibility, increase the mechanical property and so on. So we know the stranded wire. So generally the crimpings are used for the stranded wire. The benefits of crimping over soldering and wire wrapping. So we can say there are another two example. एकाला काय म्हणायचं? सोल्डर करायचे. वायर the terminals directly you have to solder to the nut bolts or to the screw किंवा टर्मिनल्स. आणि दुसरा जो प्रकार आहे वायर रॅपिंग. वायर रॅपिंगमध्ये फक्त वायर गुंडाळायची, त्या स्क्रूला नटला वायर गुंडाळायची आणि टाईट करायची. नाउ विल सी द ॲडव्हान्टेजेस ऑफ क्रिम्पिंग ओव्हर सोल्डरिंग अँड वायर रॅपिंग. वेल एक्झिक्युटेड क्रिम्प इज डिझाईन टू बी गॅस टाईट. म्हणजे वेल एक्झिक्युटेड म्हणजे चांगल्या प्रकारे केलेला क्रिम्प is a airtight. जर क्रिम्पिंग चांगला असेल दॅट वी कन्सिडर एज अ एअरटाईट, विच प्रिव्हेंट्स ऑक्सिजन अँड मॉइश्चर फ्रॉम रिचिंग द मेटल अँड कॉझिंग करोजन. हे होमोजिनियस फॉर्म झाल्यामुळं, एकजीव झाल्यामुळं तो लग्स आणि त्या वायरचं टर्मिनल एंड हे एकजीव झाल्यामुळं काय होणार? एअरटाईट होणार. त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि मॉइश्चर सहज जाणार नाही. आणि सो दॅट इट अवॉइड्स द करोजन ऑफ दॅट कंडक्टर किंवा केबल. जो त्याच्यावर लक्स बसवणार आहे एंड टर्मिनल्सवर वायरच्या आणि केबलच्या, ते एकदम गॅस टाईट होणार आहे, एअर टाईट होणार आहे. आणि ड्यू टू एअर टाईट त्याच्यामध्ये सहज ऑक्सिजन किंवा मॉइश्चर रीच होणार नाही आणि दॅट अवॉइड द करोजन. बिकॉज नो ऑलॉय इज यूज्ड ॲज इन केस ऑफ सोल्डरिंग. सोल्डरिंगमध्ये आपण दुसरं मटेरियल यूज करतो, त्याला म्हणायचं ऑलॉय मटेरियल. बट क्रिम्पिंगमध्ये बाहेरचं कुठलंही मटेरियल यूज केलं जात नाही. दॅट्स वाय द क्रिम्पिंग जॉईंट इज मेकॅनिकल स्ट्रॉंगर ॲज कम्पेअर्ड विथ सोल्डरिंग. क्रिम्पिंग कनेक्शन्स कॅन बी यूज्ड फॉर केबल्स ऑफ बोथ स्मॉल अँड लार्ज क्रॉस सेक्शन एरिया. क्रिम्पिंग करण्यासाठी एकदम छोटी वायरसुद्धा चालू शकेल किंवा फार मोठी डायमीटरची वायरसुद्धा चालू शकेल. Whereas only small cross section wire can be used with wire wrap. म्हणजे वायर गुंडाळण्यासाठी फक्त जर स्मॉलर डायमीटरची वायर असेल दॅट वी कॅन यूज वायर व्रॅप टेक्निक. म्हणजे वायर गुंडाळता येईल. मोठी जाड वायर असेल तर वायर गुंडाळता येणार नाही. सो वी हॅव सीन द थ्री टाइप्स. वन इज कॉल्ड क्रिम्पिंग, अनदर इज सोल्डरिंग, थर्ड इज वायर रॅपिंग. सो वी हॅव सीन द सम ॲडव्हान्टेज and disadvantages of these three methods. Crimping is normally performed by first inserting the lugs into the crimp tools. मग क्रिम्पिंग कसं करायचं?
crimping is normally performed. First, inserting the lugs into the crimping tools. क्रिमच्या मशीनमध्ये क्रिम्पिंग टूलमध्ये पहिल्यांदा काय करायचं, यू हॅव टू पुट द लग्स इंटू द मशीन, इंटू दॅट क्रिम्पिंग मशीन. इन द अप्रोप्रिएटली साईज क्रिम्प बॅरल, त्या क्रिम्पिंग टूलला वेगवेगळ्या प्रकारचे होल असतात, त्याला म्हणायचं क्रिम्प बॅरल. सिम्पली वी कॅन से होल. त्याला क्रिम्पिंग मशीनला होल असतात, दॅट इज कॉल्ड क्रिम्प बॅरल. त्याच्यामध्ये पहिल्यांदा लग्स ठेवायचं. लग्स कुठं ठेवायचं, यू हॅव टू कीप दॅट इन अप्रोप्रिएटली साईज क्रिम्प बॅरल. जिथं तो बसत असेल तिथंच ठेवायचं. वायर इज देन इन्सर्टेड इन टू द लग्स. नंतर काय करायचं, वायरचा एंड टर्मिनल जो असेल तो त्या लग्समध्ये इन्सर्ट करायचा. सच दॅट मॅक्झिमम क्रॉस सेक्शनल एरिया कम इन कॉन्टॅक्ट विथ लग्स. म्हणजे एंड टर्मिनल वी हॅव टू कट लाईक दिस, की तो मॅक्झिमम लग्समध्ये इन्सर्ट करायचा, बाहेरच्या बाजूला नको. यू हॅव टू इन्सर्ट इन टू द डीप ऑफ द लग्स सो दॅट मॅक्झिमम contact of that terminal will come in contact with the lug. Finally, the handles of the crimp tools are used to compress. शेवटी काय करायचं, we have to compress the handles of crimping tool and reshape the lug until it's cold welded onto the wire. म्हणजे तो घट्ट बसेल, एअरटाईट होईल. We can see some examples of the crimping machines here and how the lugs are fitted. Now here these are the aluminum lugs. ही छोटी हँडहेल्ड क्रिम्पिंग मशीन आहे. मशीन हे छोटे असतात, मोठे असतात, एकदम मोठे असतात. सो वी कॅन सी हँडहेल्ड क्रिम्पिंग मशीन हिअर, द ब्लू कलर हँडल्स, आणि याच्यामध्ये कॉपर किंवा ब्रासच्या ह्या लग्स बसवले आहेत. खालच्या बाजूला वी कॅन सी अल्युमिनियम लग्स आर प्रेस्ड अँड हाऊ दे आर क्रिम्प्ड. वी कॅन सी इन द राईट हँड साईड नियर द केबल्स हाऊ दे आर प्रेस्ड. Now we can see the examples of crimping here. The end terminals of wires are crimped and they are fitted to the nut and bolts. Now see the procedure of crimping. Crimping tool घ्यायचं, त्याच्या आत होलच्या आतमध्ये you have to insert the lugs. That aluminum lugs is first inserted. त्याच्यानंतर त्या lugs मध्ये we have to put the copper wire into the lugs and then press the handles of the lugs so that it will form airtight connection between lugs and wire terminal. तुम्हाला लक्षात येईल इथं कसं केलेलं आहे, how the wires are crimped. Okay.